कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून केंद्र सरकारवर टीका केली। विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। 6 जून रोजी जंतर मंतर इथं आंदोलन केल्यानंतरही मागणी मान्य न झाल्यानं आंदोलन देशभर नेण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। नागपूर विद्यार्थ्याला अबुधाबी परीक्षा केंद्र दिल्याच्या प्रकरणावरून त्यांनी परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले। हे आंदोलन राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असल्याचं सांगत त्यांनी सरकारकडे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली। मी पाहिलं होतं की 6 तारखेला 6 जूनला जंतर मंतरवर आम्ही आमचं पहिलं आंदोलन केलं होतं आणि तिथं प्रचंड स्टुडंट्स आणि जे देशातले युथ आहेत ते एकत्र झाले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता। कारण की काय झालं होतं, 6 जून पर्यंत या देशात 5 नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती आणि आम्ही असं अल्टिमेटम दिलं होतं की 13 जून पर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पण तरी पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही। त्यामुळे आम्हाला हे आंदोलन देशव्यापी घेऊन जावं लागलं आणि त्यानंतर मी पुणे, नागपूर, जयपूर, लखनौ, अमृतसर अशा ठिकाणी सभा घेतल्यात आणि तिथं हजारोच्या नंबर्समध्ये स्टुडंट्स आणि युथनी आम्हाला सपोर्ट दिला आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जिम्मेदारी घेऊन मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिलाच पाहिजे। आणि 6 जून पर्यंत तरी फक्त 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती। आपण मागच्या 3 दिवसात पाहिले तर 6 ते 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। तर जसं जसं नीटची रिएक्झामिनेशन जवळ येते, उद्या रिएक्झामिनेशन आहे, पण जसं जसं रिएक्झामिनेशन जवळ येते तसं तसं अजून जास्त विद्यार्थी आत्महत्या करताय। मागच्या 48 तासात 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचा या सिस्टमवरनं पूर्ण भरोसा उठलेला आहे। त्यांना अजिबात अपेक्षा नाही की ही सरकार त्यांच्यासाठी काही करू शकते। तर आता आमची मागणी आहे, आज आम्ही देशभरातून सगळे स्टुडंट, सगळे युथ जंतर मंतरला एकत्रित होत आहे आणि 1 वाजता आमचं आंदोलन सुरू होणार आहे, जिथं आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट, फक्त राजीनाम्यावरच गोष्ट थांबून चालणार नाही। मी जयपूरला गेलो होतो, तिथं प्रदीप मेघवालच्या परिवाराला मी भेट दिली। प्रदीप मेघवालचे जे वडील आहेत ते एक डेली वेज लेबरर आहे, ते मजदुरीचं काम करतात। त्यांनी आपली जमीन गहाण ठेवून लोन घेतलं होतं। मुलगा तर गेला, मुलगा तर आपण वापस नाही आणू शकत, पण जे त्याच्यावर कर्ज आहे त्या कर्जाचं काय? सरकारकडून काहीच त्यांना मदत झालेली नाही, एक फोन कॉल सुद्धा गेलेला नाहीये त्यांच्या परिवाराला। आणि फक्त प्रदीप मेघवालच नाही, नागपूरला मी गेलो होतो, आकांक्षा चतुर्वेदी 17-18 वर्षाची आकांक्षा, तिनेही आत्महत्या केलेली आहे आणि तिच्या वडिलांना पॅरालिसिस आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे। ते छोटा केटरिंगचा बिझनेस करायचे, आता त्यांना त्यांचा छोटा जो केटरिंगचा बिझनेस होता तोही करता येत नाही, कारण की पॅरालिसिस झालेला आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे। आणि आकांक्षाचं घर हे मुख्यमंत्री जे आहे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून फक्त 5-10 मिनिटाच्या दुरीवर त्यांचं घर आहे, पण तरी मुख्यमंत्री साहेबांकडून एकही फोन कॉल गेला नाहीये किंवा भेटही दिलेली नाहीये। तर माझी अशी अपेक्षा आहे आणि आमची अशी एक डिमांड आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे, पण ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे परिवार आज कर्जामध्ये बुडलेले आहेत। कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या देशात शिक्षण म्हणजे किती महाग आहे आणि त्याच्यातच मेडिकल MBBSचं शिक्षण म्हणजे तेही अजून जास्त महाग आहे। या सगळ्या परिवारांनी कर्ज घेतलं होतं, आज त्यांच्यावर 10-10, 15-15 लाखाचं कर्ज आहे। कोणी जमीन गहाण ठेवले आहेत, आपल्या शेती गहाण ठेवलेल्या आहेत। तर या परिवारांना तुम्ही त्यांचे लेकरं तर नाही वापस आणून देऊ शकत, पण कमीत कमी सरकार जे आता करू शकते ते त्यांना कर्जातून बाहेर काढू शकते। तर आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारने, भाजप सरकारने या सगळ्या परिवारांना 1 करोडचं कंपन्सेशन द्यावं। तुम्ही त्यांचे मुलं तर वापस नाही आणून देऊ शकत, तुमच्या सिस्टमच्या फेलियरमुळे त्यांच्या मुलांना त्यांचा जीव द्यावा लागला। मुलं तर तुम्ही वापस नाही आणून देऊ शकत, पण कमीत कमी आता त्या आई वडिलांचं कर्ज तरी तुम्ही कर्जातून त्यांना बाहेर काढा आणि 1 करोडचं कंपन्सेशन द्यावं, ही आमची रिक्वेस्ट आहे। थँक्यू। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।